नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण झटपट दाटसर पण क्रीमी अशी बासुंदी बनवणार आहोत। आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, तर नैवेद्यासाठी गोड काय करायचा हा प्रश्न पडतोच। म्हणूनच आज मी इथे प्रणिताज रेसिपीमध्ये गोडाचा पदार्थ घेऊन आलेली आहे। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। बासुंदी बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। जर म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही साधं गाईचं दूध वापरलात तरी काहीच हरकत नाही आहे। आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे। याची साय बनायला द्यायची नाही आहे, त्याच्यामुळे असे चमच्याने ढवळतच आपल्याला हे जवळजवळ 5 मिनिटं इथे उकळून घ्यायचं आहे। छान दाटसर असं थोडंसं झालेलं आहे। आता यामध्ये 4 चमचे साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आवडीनुसार, बदाम, काजू, पिस्ता काय असतील ते। 2 ते 3 चमचे केसर दूध घालायचं आहे आणि किसलेला खवा घालायचा आहे। 50 ग्रॅम किसलेला खवा घेतलेला आहे मी इथे। खव्यामुळे ना बासुंदी छान दाटसरही होते आणि खायला तर खूप उत्तमच चवीची होते, खूप मस्त लागते। अर्धा लिटर दुधासाठी मी इथे 50 ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे। खवा किसून घ्यायचा आहे। खव्याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये, त्याच्यामुळे पटकन असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत। जवळजवळ 5 मिनिटं तरी ही बासुंदी मी छान उकळून घेतलेली आहे। चमच्याने ढवळतच उकळून घ्यायचे आहे, कारण त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। छान अशी दाटसर अशी मस्त क्रीमी अशी आपली ही बासुंदी बनून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे, टेक्स्चरही खूप उत्तम आलेला आहे। छान दाटसर आपली इथे बासुंदी बनून तयार झालेली आहे। आता यामध्ये शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे बासुंदीला छान असा सुगंध शेवटपर्यंत राहतो। खूप मस्त चवीची लागते ही बासुंदी आपली। केशर बासुंदी आपली बनून तयार झालेली आहे। पटकन सर्व करूया आणि खायला सुरुवात करूया। बासुंदी जसजशी थंड होत जाईल ना तशी ती दाटसर होत जाते। थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची, थंड झाल्यावर खायला घ्यायची। खूप मस्त लागते ही बासुंदी। तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकता, खूप मस्त आलेला आहे। अशी ही फटाफट बनवून तयार होणारी केशर बासुंदी एकदा नक्कीच करून बघा। मला माहिती आहे नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी। एकदा केल्यावर मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती। त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा आणि यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।